सुख कशात आहे? सुखाशिवाय सुखी राहण्यातच सुख आहे. आणि अशी सुखाशिवाय सुखी राहणारी माणसं आहेत आणि सुखाशिवाय सुखी राहण्याची ही एक कला आहे. अनेकदा आपले वडीलधारी लोकं आपल्याला आशीर्वाद देताना त्यांचे आशीर्वादित शब्द असतात, की सुखी राहा. कदाचित ते आपल्याला हे सूचित करतात, की सुख हे मान्यत आहे. माझ्या कामामुळं माझ्याकडे येणारी लोकं बहुतांशी हे दुःखीच असतात. मग त्याच्यामुळं मी दुःखाचे 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे. एक आहे खरं दुःख आणि एक आहे खोटं दुःख आणि माझ्याकडे येणारे बहुतांशी लोकं हे खोट्या दुःखाने दुःखी झालेले लोकं असतात. ग्रुप थेरपीमध्ये मी अनेकदा एक उदाहरण देतो ते म्हणजे की खऱ्या-खोट्या दुःखाचं उदाहरण देत असताना मी देत असतो, की एक व्यक्ती खूपच दुःखी आहे. का? कारण का त्याच्या घरच्यांनी किंवा त्याला चांगले बुटं घालायला पाहत नाहीये. ब्रँडेड बुटं 10,000 ची महागातली बुटं नाही म्हणून तो दुःखी आहे. आणि दुसरीकडं एक व्यक्ती आहे, की त्याला बूट घालायला पायच नाही. थोडक्यात आपला अहंकार आपल्याला जे दुःख देऊ शकतो, ते इतर कोणीही देऊ शकत नाही. मग सुखाशिवाय सुखी राहणारी ती लोकं आहेत, जी आपल्या अहंकारयुक्त इच्छा आणि मागण्यांकडं दुर्लक्ष करतात. माझ्याकडे येणाऱ्या खोटं दुःख घेऊन येणाऱ्यांच्या दुःखावर हसावं का रडावं मला कळत नाही. पण मी त्यांना अनेकदा खरं दुःख आणि खोटं दुःख सांगण्यात यशस्वी ठरतो आणि त्यांचं खोटं दुःख दूर करण्यास त्यांना मदत करतो. मग नक्कीच सुखाशिवाय सुखी राहणं हे खूप मोठं सुख आहे. कदाचित असे सुखी माणसं तुम्ही असाल, तुमच्या घरात असाल, तुमच्या जवळपास असतील, नातेवाईकामध्ये असतील, जी लोकं सुखाशिवाय आज सुखी आहेत.